सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला असं वाटलं की आता आपण सगळेजण तर खूप बिझी असाल वेगवेगळे सेलिब्रेशन करण्यासाठी. खरं तर नवीन वर्ष असतं काय? नवीन वर्ष काय फक्त कॅलेंडर बदलतं. काय बदलतं? बाकी काहीही बदलत नाही. पण हे नवीन वर्ष जे साजरं करण्याचा जो काय म्हणतो प्रघात आहे, हे नाही की प्रत्येकाला आयुष्यामध्ये सातत्यानं नाविन्यपूर्ण ते असलं पाहिजे. म्हणून अनेकदा आपण एकाच वर्षात नवीन वर्ष साजरे करतो. जसं आता 1 जानेवारी असेल, गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, असे वेगवेगळ्या दिवशी आपण नवीन वर्ष साजरे करतो. प्रत्येकाचा जन्मदिवस आहे, त्या दिवशीही आपण एक नवीन आयुष्य किंवा नवीन वर्ष. हे नवीन काय? आयुष्य तर तेच आहे, सगळ्या परिस्थिती त्याच आहे. नवीन काय? तर यामागचा विचार माझ्या तरी डोक्यात असा येतो, की आपल्या सर्वांचं जीवन, आपलं जगणं हे बुडबुड्यासारखं आहे. मी असेल, तुम्ही असेल, प्रत्येकजण कोणत्या क्षणी या जगातून चालल्या जाईल हे सांगता येत नाही. झोपल्याच्या नंतर सकाळी उठू का न उठू हे माहीत नाही. हे जरी वास्तव असलं तरी जगताना माणसाला सतत काही ना काही करावं लागत असतं. पण असं काही केलं पाहिजे आपण, की आम्ही असू अथवा नसू, आहे की नाही, आमच्या कर्तृत्वाचा मोहर हा सुगंध हा येत राहायला पाहिजे. असं काय करता येईल बुवा? आहे की नाही? हा विचार जर या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आम्ही करत असू, तर खऱ्या अर्थानं नवीन वर्ष साजरं केलं असं म्हणता येईल किंवा नवीन वर्षाचा काय म्हणता येईल, नवीन संकल्प त्याला म्हणता येईल. CSC ॲग्रीकल्चर टीम गेल्या 2 वर्षापासून वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे, वेगवेगळ्या मोहिमाद्वारे आपल्यापर्यंत येते. वेगवेगळी कामं, वेगवेगळे उद्देश घेऊन आपल्यासमोर येते. आणि या सगळ्यांचा जर सारांश जर काढला, तर त्यामागे एकच भावना आहे, की आम्हाला समूहात एकत्र येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण करायचंय. असं काही करायचंय, की ज्याच्यातून आपल्या समूहाचा आणि आपल्या समाजाचा काहीतरी फायदा होईल. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये किंवा पूर्ण देशामध्ये शेतकरी हा एक वर्ग असा आहे, की तो कायम परेशानीमध्ये आहे. निसर्गाचा समतोल आहे. निसर्गाचा समतोल असण्यामागचं कारण आमच्या गेल्या पिढीचा मूर्खपणा आहे. त्यांनी बांधावर झाडं ठेवली नाही. त्यांनी नद्या संपवल्या. त्यांनी निसर्गाचा समतोल बिघडवला आणि तोच संस्कार आमच्यावर असल्यामुळं आम्हीही त्याच्यावर काही विचार करावा असं आम्हाला वाटत नाही. आमच्या जमिनीची सुपीकता संपली. आमच्या जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन संपला. आमच्या जमिनीची उत्पादकता संपली. आम्हाला उत्पन्न निघत नाहीये. अनेक थ्रिप्स आमच्या काय म्हणता येईल ह्याच्यावर येत आहे. आता मी ज्वारीच्या रानात बसलेलो आहे. हे बघा याच्यावर सुद्धा एक थ्रिप्स आलेला आहे. याला छिद्र पडले त्याच्या पानाला. काय येत आहेत हे थ्रिप्स? ज्वारीला सुद्धा का कीटकनाशकाची फवारणी करावी लागते? कारण आम्ही निसर्गाचा समतोल बिघडवला आणि जीव जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवावर जो जगतो, असे कीटक आम्ही संपवले. मित्रकिडी आणि शत्रुकिडी हे न ओळखल्यामुळं यावर आम्ही काम केलं. परिणामतः दुष्टचक्रामध्ये शेतकरी फसलेला आहे. नवीन पिढी शेतीकडे वळत नाहीये. समस्या अनेक आहे. समस्याचं तर एवढं मोठं वारुळ आहे आणि आम्ही त्याला कसं दूर करावं हा बी आमच्या पुढे प्रश्न आहे. पण आम्ही जेव्हा इतिहासाचा विचार करतो, तेव्हा एक विचार करा, की जेव्हा पारतंत्र्यात आम्ही होतो, चहूबाजूने इंग्रजाचं साम्राज्य होतं. तशा परिस्थितीमध्ये टिळकासारखा एखादा व्यक्ती येतो आणि तो सांगतो, स्वराज्य मिळवणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवणारच. आणि त्यासाठी जीवाचं रान करणारे हे क्रांतिकारक होते. माहित होतं की त्या काय म्हणता येईल असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकून किंवा 4 पत्रकं फेकून काही स्वातंत्र्य मिळणार नाही. मिळणार आहे फक्त फास, मृत्यू. तरीही प्रयत्न करणारे भगतसिंग आम्ही अभ्यासतोय. त्याच्या मागं जर गेलं तर मुठभर मावळे आणि 4-2 घोडे सोबत असताना
अखंड हिंदुस्थानामध्ये स्वराज्य निर्माण करील अशी शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजाचे एक प्रकारे आम्ही वंशज आहे. परिस्थिती कितीही भयानक असू द्या, अडचणी किती मोठ्या असू द्या, पण प्रयत्न करणाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि जो प्रयत्न करतो त्याला पुरुष म्हणतात. हे नाही, ज्याच्यात पौरुष आहे त्याला पुरुष म्हणतात. अशा पुरुषांसोबत संवाद आजच्या या नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण करतोय. म्हणून गेल्या 2 वर्षात अनेक उपक्रम आपण केले, यश मिळालं, अनेक अपयशी झाले. ॲग्रिकल्चर व्हीले असेल, डिजिटल हरित क्रांती असेल, त्याच्यानंतर सहकार मित्र असेल. आम्हाला माहिती आहे की 400 FPO आमच्या सोबत आहेत नावाला. त्यातल्या 10-20 FPO काम करतायत, परंतु अफलातून करतायत. लोक किती आहे त्याला महत्व नाहीये, लोक कसे आहे त्याला महत्व आहे. तर अशा कर्तृत्ववान 10-5 लोकांसोबत दररोज आमचा संबंध येतो, म्हणून आम्हाला काम करायचा उत्साह येतो. पण प्रत्येक 350 तालुक्यामध्ये 350 FPO जर खऱ्या अर्थानं उभा राहिल्या आणि एक नाविन्यपूर्ण कामातून ह्या शेतकऱ्याला त्याच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला, तो महत्वाचा आहे. हे बघा, याच्यामध्ये काय असतं की आमचे जे प्रयत्न आहे ना, ते प्रयत्न आम्हाला आनंद देणारे असले पाहिजे. आणि आम्हाला आनंद केव्हा भेटतो? जेव्हा आम्ही स्वतःसाठी काम करतो तेव्हा निश्चितच काही प्रमाणात आनंद भेटतो, पण जेव्हा आम्ही दुसऱ्यासाठी काम करतो तेव्हा नक्कीच त्या आनंदामध्ये भर पडते. कृषी सेवा केंद्र टाकणं असेल किंवा शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतची व्यवस्था निर्माण करणं असेल, हे करण्याकरता जी कार्यप्रणाली असली पाहिजे, जी कार्यपद्धती असली पाहिजे, जे विजन असलं पाहिजे, जे मिशन असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण गेल्या 2 वर्षात केला. जे लोकांनी ते ह्याच युट्यूब चॅनलवरले जे व्हिडिओज आहे बघितले नसतं तर बघा, तुम्हालाही त्या गोष्टी समजेल. पण आता 2024 सुरू होते उद्यापासून. 2024 मधली स्ट्रॅटर्जी काय काय असणार आहे? 2024 मध्ये कशा पद्धतीनं आपण हा काय म्हणता येईल, आपलं जे उद्देश आहे, विजन आहे, त्याला कसं पुढे नेणार आहोत, कार्यपद्धतीमध्ये काय बदल झालेला आहे, यासाठी एक सविस्तर व्हिडिओ मागच्या आठवड्यात आपण बनवला होता, तो आपण बघू शकता. थोडक्यात सांगायचं तर आता आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मॉडेल FPO निश्चित करत आहोत. त्या FPO संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक सगळ्या प्रकारची कामं करायची, सगळ्या डीलरशिप्स आपण त्या FPO ला देणार आहोत. आपण गेले 2 वर्ष प्रत्येकाला संधी दिली. 400 FPO जे आहेत प्रत्येकाला आपण समजावलं की तुम्ही सस्टेनेबल व्हा, तुमच्या FPO ला डेव्हलप करा, वेगवेगळ्या व्यवसायात उभे राहा. ते राहण्यासाठी सर्वतोपरी मदत काय करता येईल ते करण्यासाठीचा आपण प्रयत्न केला. परंतु त्या प्रयत्नाला जेव्हा यश येत नाही तेव्हा आपण विचार केला की एका तालुक्यात एक FPO असली पाहिजे. आणि त्या तालुक्यात FPO असण्यासाठी आपण खूप परिश्रम केले, परंतु त्यालाही तेवढ्या प्रमाणात यश मिळालं नाही. आता आम्हाला एका जिल्ह्यामध्ये एक अशी FPO की ज्या FPO ने संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या व्यवस्था उभा करण्यासाठी काम करावं. अशी एक जिल्ह्यात एक FPO की ज्यांनी त्या जिल्ह्यातल्या इतर FPO ना सोबत घेऊन, इतर पॅक्स ना सोबत घेऊन हा जो निश्चयाचा महामेरू आपण उभा करतोय तो पूर्णत्वास नेण्यासाठी काम केलं पाहिजे. हा संकल्प, हा निश्चय आजच्या दिवशी आपण करतोय की एका जिल्ह्यात एक मॉडेल FPO असली पाहिजे. त्या FPO ने सगळ्यात पहिले छोटी मोठी कामं सुरू करायला पाहिजे. पतंजली कॅटल फीड असेल, सप्लिमेंटरी फूड असेल, अमूल कॅटल फीड असेल, त्यानंतर इफको नॅनो युरिया असेल, छोटे किसान पॉइंट असतील, खत औषधं बियाणे असतील. हे व्यवसाय करणं म्हणजे समाजात काही आमूलाग्र बदल करतोय असं होत नाही. यात काय असतं, उपाशीपोटी क्रांती होत नसते. पहिले आमच्याकडे कमाई असली पाहिजे आणि ती कमाई असण्यासाठी आपण हे उपक्रम करावण्याचा आग्रह करतोय. आणि फुकट कुठपर्यंत काम करणार आहे? खिशात 1 रुपयाने काय काम करणार आपण? पहिलं आम्हाला रसद पुरवावं लागेल. जुन्या काळामध्ये एखाद्या गावाला जायचं असेल तर शिदोरी बांधून सोबत घेतल्या जायची. आता तर चौकडा हॉटेल आहे. शिदोरी घेण्याचा अर्थ काय की आता तर जेवलेलो आहोत आपण, पण संध्याकाळी भूक लागणार आहे, तेव्हा आमच्या सोबत काहीतरी असलं पाहिजे. शिदोरी निर्माण करण्याचं काम म्हणजे हे छोटे छोटे उद्योग आहे आणि याच उद्योगातून आम्हाला सस्टेन व्हायचंय. मात्र आमचा अंतिम उद्देश आणि अंतिम ध्येय हे आहे की आम्हाला
या समाजामध्ये शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच शेतकऱ्यांचं ज्या ज्या ठिकाणी शोषण होते त्या आत्मनिर्भर व्यवस्था उभा करायच्या आणि अशा व्यवस्था उभा करण्यासाठी काय काय केलं पाहिजे त्याच्या माहितीचा भंडार या युट्यूब चॅनलला आहे. काय करावं, कसं करावं, कशा पद्धतीनं करावं, कोणत्या टप्प्यात कोणतं काम करावं, हे सगळे डिटेल्स आपण सांगितलेले आहे. परंतु आपल्याला आपली शोधक आणि अभ्यासू वृत्ती असली पाहिजे. त्या वृत्तीतून आम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे त्या गेलेल्या सगळ्या रेकॉर्ड असलेल्या व्हिडिओचा आणि त्याच्यातून एक नवीन चेतना आणि उभारी घेऊन आमच्या कामामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. तर नक्कीच नवीन वर्षामध्ये या इकोसिस्टम मध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू. आज सगळ्यांना सगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहे. जेव्हा वाघाचं रूप आम्ही घेतो तेव्हा वाघासारखं आम्ही राहिलं पाहिजे. तसंच जिल्ह्याचं काम आम्ही जेव्हा घेतोय तेव्हा त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू झालं पाहिजे, त्या ताकदीनं आणि त्या पद्धतीने सुरू झालं पाहिजे. मला माहिती आहे बऱ्याच जणांना पैसा नाहीये, बऱ्याच जणांची टीम सक्षम नाहीये, बऱ्याच जणांना असं वाटतंय की होईल का नाही होईल, पण तसं नसतं. करणारा असला पाहिजे. काळजामध्ये धमक असली म्हणजे काळजामध्ये तीव्र आग असली पाहिजे करण्याची, मनगटामध्ये काम करण्याची धमक असली पाहिजे. माणसं जुटत जातात, पैसा मिळत जातो, हा माझा अनुभव आहे. पैसा हा आमच्या उद्देशपूर्तीसाठी बाधक ठरू शकत नाही. आम्ही पैसा मिळवण्यासाठी किंवा उभा करण्यासाठी विशिष्ट दिशेने जे प्रयत्न करायला पाहिजे ते आम्ही केले पाहिजे. आमचं ट्रान्झॅक्शन हेच आमचं ताकद आहे. ट्रान्झॅक्शन वाढवण्यासाठी आम्ही कॅटल फीड मध्ये उडी मारली पाहिजे. पण बऱ्याच जिल्ह्यामध्ये कॅटल फीड चालत नाही, तिथं खत औषधं बियाणे केली पाहिजे. नवीन वर्षामध्ये अनेक ब्रँड्स आपण आपल्या सोबत आणत आहोत. RCF असेल, टाटा रेलीज असेल, महाधन असेल, कॅटल फीड मध्ये सुद्धा एक दोन ब्रँड आपण आणतोय. आणि या 2024 मध्ये शेती अवजाराच्या व्हर्टिकल मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. किर्लोस्कर, पेडीक्रॉप सारख्या कंपन्यांसोबत करार हा अंतिम टप्प्यात आहे. जैन ठिबक असेल किंवा इरिगेशन सिस्टम असेल याच्यामध्ये आपण उतरतोय. PVC पाईप्स मध्ये आपण उतरतोय. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण उतरतोय आणि त्याची पूर्वतयारी आम्ही तर केलेली आहे. तुम्ही मजबूतीने ती केली पाहिजे. आपण इलेक्ट्रॉनिक्स जे आहे ऍग्रिकल्चर मधलं त्याच्यामध्ये उडी मारत आहोत. शिवाय आपण ह्या वर्षभरामध्ये एक मोठ्या विजनची पूर्वतयारी करून पुढच्या वर्षीपासून आपण ऑर्गॅनिक शेतीमध्ये, नैसर्गिक शेतीमध्ये खूप मोठी उडी मारणार आहोत. गावागावामध्ये, तालुक्यामध्ये नैसर्गिक शेती करणाऱ्या समूहाचं निर्माण करणं आणि त्यांनी उत्पादित केलेला माल देश विदेशामध्ये विक्री करणं यासाठीची एक मोठी व्यवस्था वर्षभरामध्ये आपण करणार आहोत. या वर्षी त्याची पूर्वतयारी होईल आणि पुढच्या वर्षी ती गोष्ट लॉन्च होईल. या वर्षी याकरता सांगतोय की येणाऱ्या म्हणजे उद्या 1 जानेवारी पासून काय काय नवीन ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला येत आहे आणि त्यासाठी आपण काय काम केलं पाहिजे. शेवटी सहकारातून समृद्धी निर्माण करण्याचं काम भारत सरकारनं सुरू केलेलं आहे. ते त्यांचं काम करणार आहे. पण समृद्धी निर्माण जर करायची असेल त्याची व्यवस्थापन आणि एक इकोसिस्टम असली पाहिजे. ती मात्र एकच आहे, ती म्हणजे सहकार मित्र. एक FPO असला पाहिजे आणि त्यानं त्याच्या तालुक्यातल्या सगळ्या FPO सोबत काम केलं पाहिजे, सामंजस्य करार केले पाहिजे आणि ते करार करून त्यांनी काम डेव्हलप केलं पाहिजे. इफको मध्ये जिल्ह्याचं काम नाहीये तर इफको मध्ये मागेल त्याला काम आहे. परंतु होलसेलर हा जिल्ह्यात एकच असेल आणि डीलर्स हे तालुक्यातील असतील आणि सब डीलर्स हे त्या पॅक्स असतील. या पद्धतीचं इफको मध्ये सिस्टम आहे. मात्र सप्लिमेंटरी फूड मध्ये जिल्ह्यात एकच व्यक्ती असेल की ज्याच्या अंडरमध्ये संपूर्ण तालुक्यातले आणि गावातले व्यक्ती काम करतील. अशा अनेक टाटा रॅलीज आहे. टाटा रॅलीज मध्ये सुद्धा जिल्ह्याचा एकच डीलर असेल. अशा अनेक गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे ब्रँड आहे त्यांची जशी मागणी आहे तशा पद्धतीची व्यवस्था आपण उभा करत आहोत. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, अशा काही FPO असेल की एखाद्या प्रोडक्ट मध्ये किंवा एखाद्या विषयामध्ये संपूर्ण राज्याचं ते नेतृत्व करण्याची त्यांच्यात तयारी असेल तर असे काही ब्रँड आहे की त्यांना ते फक्त राज्यामध्ये एकच सुपर स्टॉकेज देण्यासाठी तयार आहे. जे काही जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये काम द्यायला तयार नाही असे काही ब्रँड आहे. ते मोठाले ब्रँड आहे, अदानी ग्रुप सारखे. तर अशा पद्धतीनं काम आता जानेवारी महिन्यामध्ये 1 जानेवारी पण सुरू करायचंय. म्हणून आमच्यासाठी तर प्रत्येक दिवस हा नवीन वर्ष आम्ही मानतो, नवीन दिवस आम्ही मानतो. परंतु आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि एका उत्साहानं, एका तळमळीनं
हे नाही एका काय म्हणता येईल सळसळत्या रक्तानं हे नाही काम करणाऱ्या माणसासोबत आम्हाला काम करायचंय. तुमच्यामध्ये ते असेल तर नक्कीच आपल्यासोबत जोडल्या जा. आणि आम्ही सगळं काम करतो आहोत, निस्पृहपणे काम करतो आहोत. कसल्याही प्रकारची ₹1 अपेक्षा आम्हाला तुम्हाला नाही, तुमच्याकडून नाही. आमचे ॲग्रीचे हेड मुकेश शर्मा सर असतील, त्यांची तळमळ सुद्धा या सगळ्या कामात असते. आसेफ आणि उमाकांत यांच्यासोबत तुमचा तरुचा संबंध आहे. खूप तळमळीनं ही मुलं काम करतायत आणि माझ्यासारख्या माणसाचं तुम्ही सगळं ऐकताय हे माझं भाग्य आहे. परंतु मित्र, सुरुवात ज्या विषयापासून केली शेवटी त्याच विषयापासून करतोय. सांगता येत नाही. आपल्या सगळ्यांचा मोबाईल म्हणजे आपलं जीवन कधी स्विच ऑफ होईल सांगता येत नाही. स्विच ऑफ होण्या अगोदर कुछ बडा होना चाहिए. काहीतरी काम आम्ही केलं पाहिजे. स्विच ऑफ होण्यासारखं अगोदर आम्ही 4 पिढ्या आनंदी व्यवस्थित जगतील असं काही कर्तृत्व आम्ही केलं पाहिजे. खता औषधाचं दुकान टाकणं किंवा एखादी कॅटल फीडची डीलरशिप चालवणं म्हणजे अंतिम नाहीये. तर ही सुरुवात आहे. ही शिदोरीची फक्त व्यवस्था आहे. कुछ बडा करना आहे म्हणजे करायचं काय, तर गावागावामध्ये शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या व्यवस्था उभ्या करायच्या आहे. आणि ती उभा करण्यासाठी गाव स्तरावर पॅक्स काम करेल, तालुका स्तरावर FPO काम करेल आणि जिल्हा स्तरावर सुपर स्टॉकिस्ट असणारी FPO काम करेल. अशा पद्धतीचं इकोसिस्टम या 2024 मध्ये आम्ही डेव्हलप करतोय. नक्कीच आपण याच्यात सहभागी व्हा. आपण नाही जरी सहभागी झाले तरी हे काम आम्ही करणारच आहोत. आपण असाल सोबत तर आनंद येईल, नसल तर आम्ही नवीन माणसं उभा करू, नवीन धडाडीची व्यक्ती उभा करू. हे नाही आम्ही मेलेल्यामध्ये प्राण फुंकू आणि त्याच्यामध्ये एक नवं चैतन्य जागृत करून त्याला FPO बनवलं आणि त्याच्याकडून काम करू. जब तक जीवित आहे तब तक हे करना है. हे नाही तर अशा पद्धतीनं नवीन वर्षाच्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.